महाविकास आघाडीच्या नेत्यांची आज पुन्हा बैठक होणार आहे। निकालाच्या दिवशी आमदारांच्या सुरक्षेबाबत चर्चा होणार आहे। याला अपक्षांना सोबत घेण्याचीही महाविकास आघाडीची तयारी आहे। राजकीय नेत्यांची हॉटेलवारी होण्याची शक्यता आहे। महाविकास आघाडी आणि महायुतीकडून आमदारांना हॉटेलमध्ये ठेवण्याचं नियोजन करण्यात आलंय। झारखंडमध्ये कमळ फुलण्याची शक्यता आहे। 4 एक्झिट पोलमध्ये बहुमताचा अंदाज आहे, तर केवळ एका एक्झिट पोलनुसार इंडिया आघाडीचं सरकार पुन्हा सत्तेत येण्याची शक्यता आहे। दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीच्या घोषणेआधीच आम आदमी पक्षानं पहिली यादी जाहीर केली आहे। पहिल्या यादीत 11 उमेदवारांचा समावेश आहे। यापैकी 6 उमेदवार हे भाजप आणि काँग्रेस सोडून आलेले आहेत। मुंबईत यंदा 126 नवीन मतदान केंद्र उभारण्यात आली आहेत। लोकसभा निवडणुकीसारखा गोंधळ टाळण्यासाठी केंद्रांमध्ये वाढ करण्यात आली असून चांदिवलीत सर्वाधिक 53 मतदान केंद्रांची वाढ आहे। यूजीसी नेट परीक्षेचं वेळापत्रक ठरलंय। परीक्षा 1 ते 19 जानेवारी दरम्यान होणार असून सर्व इच्छुक उमेदवारांना 10 डिसेंबर पर्यंत अर्ज भरता येणार आहे। मालमत्ता कर थकबाकीकरांना पालिकेकडून जप्तीची नोटीस देण्यात आली आहे। मुंबईत केवळ 10 मालमत्ता धारकांकडे तब्बल 600 कोटींची थकबाकी आहे। राज्य सरकारला उच्च न्यायालयाचा पुन्हा दणका बसलाय। 3 वकिलांना प्रत्येकी 15,000 देण्याचे आदेश देण्यात आले असून क्षुल्लक कारणासाठी वकिलांना जेलमध्ये टाकल्यानं न्यायालयानं नाराजी व्यक्त केली आहे। राज्यात गारठा वाढलाय। राज्यात 17 ठिकाणी तापमान 15 अंश सेल्सिअसच्या खाली गेलंय। काही दिवसात तापमानात आणखी घट होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। देशात 19 लाख तरुणांना महिनाभरात जॉब मिळाले, तर मागच्या वर्षाच्या तुलनेत सप्टेंबरमध्ये सभासद संख्या ही 9.33% अधिक आहे। देशात शाश्वत ऊर्जा क्षेत्रात 17 लाख रोजगार निर्मिती होणार आहे। या क्षेत्रात कुशल तरुणांची उपलब्धता 12 लाखांपेक्षा कमी असून एका सर्वेक्षणातून ही माहिती समोर आली आहे। केवायसी नाही म्हणून खातं फ्रीज करू नका, असं आरबीआयनं सर्व बँकांना खडसावलंय। केवायसी नसल्यानं योजनांच्या मार्गात अडथळा निर्माण होतो, त्यामुळे ही खाती गोठवली जाऊ नयेत अशा सूचना रिझर्व्ह बँकेनं दिल्या आहेत। मणिपूरमधील आंदोलन आठवडाभर स्थगित आहे। कुकी दहशतवाद्यांवर कारवाईच्या ठरावामुळे कोकोमीनं निर्णय घेतला असून 6 जणांची हत्या करणाऱ्यांवर कारवाईची मागणी करण्यात आली आहे। दिल्ली आणि आजूबाजूच्या परिसरात अद्यापही AQIची गंभीर श्रेणीत नोंद झाली आहे। मात्र हवेच्या गुणवत्तेत किंचित सुधारणा असून दिल्लीकरांचा सुटकेचा निश्वास आहे। जम्मू काश्मीरच्या वरच्या भागात हिमवृष्टीमुळे थंडीचा कडाका वाढलाय। बहुतांश भागातील तापमान 0 अंशाखाली नोंदवलं गेलंय, तर राजस्थानमध्येही किमान तापमानात मोठी घसरण झाली आहे। कार्तिकी एकादशी रेल्वे आणि एसटी साठी भाग्याची ठरली। सोलापूर रेल्वे विभागात 1 लाख विक्रमी प्रवाशांची नोंद झाली, तर एसटीला 4,47 लाखांचं उत्पन्न मिळालंय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।